काही गोष्टी तुटलेल्या नसतात, त्या फक्त थांबलेल्या असतात. जसं की आजोबांचा रेडिओ. 20 वर्षांनी ओंकार आपल्या आजीच्या गावात परततो. लहानपणी खेळायचा तो माळा, मागचं अंगण आणि ती आजीची चकलीच्या डब्याची जागा सगळं तसंच आहे, पण थोडं कल्ल्यासारखं. ओंकार बॅग ठेवतो आणि जुन्या सामानात डोकावतो. एका कपाटात एक धुळीने भरलेला पण अजूनही अभिमानाने उभा असलेला रेडिओ सापडतो. ओंकार हस्त म्हणाला, हेच का ते? आजोबांचे जादुई रेडिओ. त्या काळात तो रेडिओ म्हणजे घराचं हृदय होता. सकाळी बातम्यात आजोबा ऐकतं. दुपारी भोंगा, मावशी आणि काकी शिवणकाम करत. संध्याकाळी गाणी, सगळं घर चहा आणि चिवड्याच्या प्लेटींसोबत रेडिओ भोवती गोळा व्हायचं. आजोबा आनंदी होऊन म्हणायचे, हा रेडिओ चालू आहे म्हणजे घर चालू आहे. सध्या ओंकार त्या रेडिओला स्वच्छ करतो. इंटरनेटवर हाऊ टू रिपेअर विंटेज रेडिओ पाहतो. काही तासांनी एका जुन्या बटनावर क्लिक करताच त्यातून टणटण थोडा स्टॅटिक आवाज येतो आणि मग अचानक जुनी गाणी चालू होतात. आजी बाहेर येते, हातात कांदा भजीचं ताट घेऊन. आवाज ऐकून थांबते. तिचे डोळे भरून येतात. आजी हळूच म्हणाली, हे गाणं तुझ्या आजोबांचं आवडतं गाणं होतं. ते म्हणायचे, हे गाणं लागलं की तू जवळ यावं असं वाटतं मला. संध्याकाळ होते. गावात आलेली मामी, मामाचा मुलगा आणि शेजारपाजारचेही काही लोक येतात. आजी रेडिओ समोर पाठ ठेवते. ओंकार, त्याच्या बहिणी, सगळे बसतात. रेडिओमध्ये एक प्रोग्राम चालू असतो. बिनाका गीतमाला मध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, डोळ्यात पाणी. लहानपणी जे एकत्र वाटलं होतं ते क्षणभर का होईना पुन्हा जिवंत झालं. कधी कधी माणसं आपल्यात नसतात, पण त्यांचा आवाज, त्यांची आठवण आणि त्यांनी जपलेली माणसं आपल्यात असतात. त्या रेडिओच्या एका जुन्या सुराने घर पुन्हा घर झालं. अशाच नवनवीन गोष्टीसाठी आजच चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कथा जीवनाच्या या आपल्या चॅनेलला.